इथे उपस्थित आहे. मित्रांनो, आजचा काळ आणि आपण संयुक्त जयंती साजरी करणे, त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे पेरॅट सोसायटीच्या नावाखाली काही जुने विद्यार्थी जमा होणे आणि आपल्या नवीन हुशार मित्रांना एक चालना देणे, लिगॅसी मेंटेन करणे, हा असा अनोखा कार्यक्रम या नागपूर विद्यापीठात होत आहे. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम फार कमी होतात. फक्त नागपूर म्हणा किंवा आणखी काही विद्यापीठाच्या रिडिंग रूम्स, लायब्ररीज, ग्रंथालय ज्यामध्ये अशा प्रकारचे प्रोग्राम होतात. अशा प्रकारचे प्रोग्राम तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या जे अधिकारी असतात त्यांच्याच होताना दिसत नाही. अशा प्रकारचे प्रोग्राम लिगॅसी मेंटेन करणारे राजनीतीचे लोक असतात, ते एकामेकांचे ज्युनियर सिनियर असतात. तर अशा प्रकारचे प्रोग्राम तुम्ही करते ते अभिनंदनास पात्र आहात. आणि नक्कीच बाबासाहेबांचे जे विचार आहेत आणि बाबासाहेबांचे तिन्ही जे गुरु आहेत त्यांचे जे विचार आहेत त्या प्रेरणासाठी पूरक आहेत. मित्रांनो, सुरुवात करायला आता वंदेले साहेबांनी बरीच मांडणी केली. बाबासाहेबांनी विद्यार्थी, बाबासाहेबांनी ग्रंथालय शिक्षण, त्यापेक्षा मी जे काही प्राथमिक आणि जे वास्तविक उदाहरणं आहेत आणि जे आता रिलेव्हंट आहे अशाच बाबतीत 2-3 उदाहरणं मी माझं भाषण करेन. त्यामध्ये पहिला जो उदाहरण आहे ते बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत. त्यामध्ये भगवान बुद्ध आहे, दुसरे गुरु महान कबीर आहे आणि तिसरे गुरु जे आहे ते महात्मा फुले. तर आपण तिन्हीकडे बघितले तर असं दिसतं की हे पुस्तकात कुठेतरी लुप्त आहे. म्हणजे जेव्हा आता पुढे एक वेळेला बुद्ध पौर्णिमा होईल तर पहिले गुरु जे भगवान बुद्ध आहेत त्याबद्दल सांगायला आवडेल मला की भगवान बुद्धांनी पूर्ण भारतासह पूर्ण जग पादत्राण करून आपल्या विचारांनी एक धम्म आपण पसरवलं. परंतु 1 मेला बुद्ध पौर्णिमा ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळे आपण पांढरे कपडे घालून बुद्धिस्ट जे स्वतः बुद्धिस्ट आहेत किंवा जे आंबेडकरी अनुयायी आहेत ते सगळे बुद्ध पौर्णिमेचा ते साजरा करणार, सण साजरा करणार. परंतु त्यांचे विचार जे आहेत त्यांचे विचार अगाध होते आणि कितीतरी वर्षापासून आणि भारतभर जगभर ते पसरलेले आहेत. ते विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतात हा खरा प्रश्न आहे. जे त्यांचे विचार इतके महत्वाचे की खरे योद्धे त्या काळात मोठा योद्धा होऊन गेलं भूमिपुत्र गौतम, आणि त्या योद्ध्याने हा जग जिंकलं. आणि ते जग जिंकलेल्या योद्ध्याच्या बद्दल काय तर शांतीचा संदेश देणारा एका वाक्यात फक्त पेरून त्यांना ठेवलेला आहे की शांतीचे संदेश देणारे आपण बाहेर देशात कुठे जाऊ, आशियामध्ये जाऊ किंवा कुठल्या समिटमध्ये जाऊ तर भगवान बुद्धाची मूर्ती आपण एकामेकाला देतो आणि भगवान बुद्धांबद्दल सांगतो. परंतु जो अगाध नॉलेज त्रिपिटक असेल किंवा विनय पिटक किंवा आणखी जे काही पिटकेतर जे काही त्यांचं लिटरेचर आहे तो तसाच राहिलेला आहे. आणि कुठेतरी त्यांचा जो काही अनुभव होते, त्यांचे जे काही ज्या काही मांडण्या होत्या त्या फक्त आंबेडकरी समुदायामध्ये असं बांधून ठेवण्यासारखं झालेलं आहे. जो भगवान बुद्ध ज्याला भारतामध्ये इव्हन महाराष्ट्रात नागपूर सारख्या प्रगल्भ शहरामध्ये अशी समज आहे की भगवान बुद्ध हे शेड्यूल कास्ट क्षेत्र नव्हते, शेड्यूल कास्ट समाजाचं नव्हते असते. अशा प्रकारची समज आहे, विद्यार्थ्यांमध्ये समज आहे, लोकांमध्ये समज आहे. तर ही समज दूर करण्याची फार गरज आहे. आणि तो कोण करू शकतो तर तो ओबीसी, SC, ST किंवा ब्राह्मण करू शकतात. तो नक्कीच जे त्याचे अनुयायी आहे ज्यांना वाटते की भारत बुद्धमय झालं पाहिजे, म्हणजे जाती आणि धर्माने नाही तर भगवान बुद्धाला धम्म लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचंही कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलं पाहिजे की हा भगवान बुद्धांचा जो धम्म आहे हा लोकांसाठी, इतरांसाठी. दुसरे आपण महात्मा फुलेंबद्दल बघितलं, कबीरांची तर काही गोष्ट नाही. कबीरांची जे काही वाणी आहे ती मोठ्या मूव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. आपण अभ्यास करणंही बंद केलेला आहे. पण बाबासाहेबांनी त्यांनी गुरु मानलं, त्याच्याकडे आपण दृष्टीने पाहिलं पाहिजे की का गुरु मानलं, त्यांनी काय कसा परिश्रम केलं. आणि त्यानंतर महात्मा फुलेंवर जेव्हा आपण येतो, महात्मा फुलेंची सुद्धा जयंती 11 एप्रिलला होतं. ते आपण धातू पद्धतीने साजरी करतो. हे बघितलं मी दिल्लीवरून जेव्हा 19 इकडे आलो 1920ला महाराष्ट्रासारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. परंतु त्यांचे जे विचार आहेत म्हणजे काल मी सकाळ न्यूजपेपरमध्ये वाचलं की त्यांचं जो वाङ्मय आहे ते वाङ्मयाचं पुस्तक महाराष्ट्रात मराठीत अवेलेबल नाही आहे, इंग्लिशमध्ये तर नाहीच आहे, ते मराठीत सुद्धा वाचायला सुद्धा लोकांना ते वाङ्मय अवेलेबल नाही आहे. आणि त्यांनी जी शाळा सुरू केल्या त्यावेळी 1848ला पहिली शाळा सुरू केली मुलींसाठी. आणि सरकार एका बाजूला काय करतंय की शाळा वाढल्या पाहिजेत किंवा जी सत्ता आपले महात्मा फुले आहे त्यांची 200वी जयंती आपण चांगली साजरी करू. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर शासनाच्या माध्यमातून शाळा बंद होत आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी 8 मुलींनी शाळा सुरू केली. 8 मुली ब्राह्मण मुली होते काही इतर मुली असतील त्या मुलींना घेऊन त्यांनी शाळा सुरू केली. पण दुसऱ्या बाजूला ते शासन काय करतायत 1-2 मुली असतील 10पेक्षा कमी असतील तर शाळा बंद करतायत. तर याकडे आपण दृष्टिकोन आपण ठेवलं पाहिजे. माझी जडणघडण मी जरी ओबीसी समाजाचा असेल तरी पण मला हे का वाटतं की माझ्या समाजामध्ये अजूनही बुद्ध, कबीर आणि बाबासाहेब आणि महात्मा फुले त्या पद्धतीने पोहोचलेले नाही. ते आपल्याला पोहोचवावं लागेल आणि त्यासाठी समग्र पद्धतीने आपल्याला जावं लागेल. माझी जडणघडण अशी झाली की बोरकर नावाचे गुरुजी होते. ते गुरुजी मला 1ली ते 4थ्या वर्गापर्यंत बाबासाहेबांवरची निबंध लिहून द्यायचे आणि मी तोंडपाठ करून वाचायचो, सांगायचो.
आणि नंतर संत दल तुम्हाला माहित असेल 1927 ला बाबासाहेबांनी त्याची स्थापना केली आणि त्या संत दलामध्ये मला फार अभिमान आहे की पूर्ण नागपूर डिव्हिजन आणि पूर्ण विदर्भातून मी इकडे ओबीसी विद्यार्थी होतो. विद्यार्थी म्हणतो सैनिक म्हणतो त्यावेळी की त्या संत दलात राहिलो आणि त्या चळवळीतून घेण्याचा मला एक मार्गक्रमण करण्याचा मला एक योग मिळाला. तर मित्रांनो, हा जो काही वारसा आहे, यांचा ठेवलेला वारसा आहे, हा इकडे गेला पाहिजे. आणि ओबीसी मध्ये गेला, आणि शेड्यूल कास्ट मध्ये गेला, शेड्यूल ट्राईब मध्ये, ब्राह्मणांमध्ये सुद्धा गेला. हे जे विचार आहेत सर्वांसाठी आहेत. हे विचार कुठेतरी थांबण्याची पद्धत सुरू आहे ती आपल्याला समोर नेली पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेन की बाबासाहेब म्हणतात की आपल्याला शासनकर्ते जमात पाहिजे. तर शासनकर्ते जमात तुम्ही हो बघितलं, तुम्ही प्रयत्न केले, शेड्यूल कास्ट म्हणून पार्ट्या काढल्या, रिपब्लिकन पार्टी आली, इतर पक्ष आले, पण अजूनही शासनकर्ते जमात म्हणजे पॉवरफुल पोझिशन्सवर आपल्याला जाता आलं नाही. त्यासाठी लागणारा जो मोठा घटक आहे ओबीसी, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल किंवा ब्राह्मण असतील किंवा इतरही ब्राह्मणेतर सगळी जाती असतील, परंतु त्यामध्ये आपण न पोहोचल्यामुळे आपली तशीच म्हणजे एक प्रकारे आपण मागे पडलो. आणि जो स्वप्न आहे बाबासाहेबांचा, तो स्वप्नांमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेन की ओबीसी कसा मागे याच्यामध्ये. आता कोल्हेरी साहेबांनी सांगितलं की वसतिगृह किती इम्पॉर्टंट आहे. इथे महत्वाचा भाग वसतिगृह रोल प्ले करतो. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये 14 ऑगस्ट 2024 ला ओबीसीचा पहिला वसतिगृह. विचार करा ओबीसी किती महत्वाचा आहे. आणि इतका मोठा घटक, 52% घटक, बाबासाहेबांना सुद्धा वाटायचं की ओबीसी सुद्धा शिकलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे. ते ओबीसीसाठी पहिला हॉस्टेल 2024 ला सुरू. म्हणजे आम्ही किती मागे आहोत आणि आमच्यामध्ये किती विचारांची घसरण अजून झालेली नाहीये, घसरण झालेली नाही. त्याच्यावर सुद्धा आपल्याला वर्कआउट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी प्रासंगिक एक गोष्ट तुम्हाला सांगेन की रिझर्वेशन बद्दल आता चर्चा सुरू असते. रिझर्वेशनचा खरा मार जो खातो तो विद्यार्थी खातो. जोपर्यंत त्याला नोकरी लागत नाही तोपर्यंत तो मार खात राहतो. आणि त्यामध्ये रिझर्वेशन असं समजलं जातं, एका बाजूला भारताच्या बाहेर त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा अफर्मेशन ऍक्शन त्याला म्हणतात, अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात, परंतु भारतामध्ये त्याला कोटा, मागास वर्गाचा रिझर्वेशन किंवा अशा पद्धतीने हिनवलं जातं. तर रिझर्वेशन जर अफर्मेटिव्ह ऍक्शन असेल तर मोठ्या उत्साहाने किंवा मोठ्या ताकदीने आपण समोर गेलं पाहिजे आणि रिझर्वेशनची मांडणी ती सांगितली पाहिजे. परंतु हा विद्यार्थी नोकरीवर लागेपर्यंत त्याला कुठे ना कुठे कचुट्या असते, तर तो आपला फॉर्म सुद्धा लपून भरतो. ते नागपुरात शक्य नाही. नागपुरामध्ये आपण प्रामुख्याने समोर जातो, परंतु दिल्ली सारख्या ठिकाणी मी बघितलं आहे की शेड्यूल कास्ट विद्यार्थी नागपूरचा जो शेड्यूल कास्ट कॅटेगरी सुद्धा येतो आणि बुद्धिस्ट आहे, तो विद्यार्थी राजेंद्र नगर सारख्या ठिकाणी असं जैविक एकामेकाला देऊ शकतो. एखाद्या बिल्डिंग मध्ये राहतो, त्या बिल्डिंग मध्ये आपल्या पार्टनरला तो सांगत नाही की मी या कम्युनिटीशी रिलेटेड आहे. तर म्हणजे इतका मार्क विद्यार्थ्याची चूक आहे की मला माहिती नाही, पण इतका मार्क त्याच्यावर पडलेला आहे. ज्याला जर कळलं की मी शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे किंवा ओबीसी आहे, म्हणजे मी रिझर्व कॅटेगरीचे आहे आणि रिझर्व कॅटेगरीला मार्क कमी लागतात, म्हणजे मी गप्पू आहे, हुशार नाही आहे आणि ती माझी परिस्थिती समोर जाईल. हा दुसऱ्याला सांगेल काहीतरी पाटील, पटेल, ठाकूर अशा प्रकारचे जे नाव आहे ते नागपुरात नाही आहे, पण दिल्ली सारख्या ठिकाणी अजूनही केंद्रीय सचिवालयापासून तर खाली पीए असतील, मंत्र्यांचे किंवा सेक्रेटरी असतील तिथपर्यंत ते नाव आहे. तर हा सुद्धा भाग निघाला पाहिजे. ही अफर्मेटिव्ह ऍक्शन जे रिझर्वेशन आहे ही काही कुठल्या प्रकारची भीक नाही. आणि रिझर्वेशन काय आहे की सरकारी नोकरी 2% आहे फक्त आपल्यासाठी. 98% तर आपण प्रायव्हेटच आहोत, म्हणजे खाजगी क्षेत्र आहे, खुला क्षेत्र आहे. तरी सुद्धा आपण इथे मागासलेल्यासारखं त्याच्यामध्ये वागतो की कोणतरी मला काहीतरी भीक मिळतं सरकारकडून किंवा अधिकाराची वाढी आपल्यामध्ये आलेली नाही. तर 98% जागा ह्या ज्या खाजगी संस्था भरत असतील, खाजगी यंत्रणा चालवत असेल, तर रिझर्वेशन हा कोणासाठी आहे? तर रिझर्वेशन हा आहे त्या कॅटेगरीचा रिप्रेझेंटेशन मेंटेन करण्यासाठी, त्या कॅटेगरीतल्या योग्य व्यक्तींसाठी. आपण सर्वजण आहोत, सर्वजण की नोकरीवर लागणार नाही, काही लोक आपल्याला लागणार आहे आणि ते काही लोकांसाठी काय ते योग्य आहे अशी एक भावना आहे. योग्य व्यक्तींना रिझर्वेशन मिळाला तर हे पेमेंटच्या माध्यमातून आपल्या समाजाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील, ही एक प्रकारची भावना आहे. पण ती होताना दिसतंय का? की आता तुम्ही हे करताय, लिगॅसी मेंटेन करतात, मला चांगला आनंद होतोय, पण ही अशा प्रकारची लिगॅसी अजूनही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये दिसत नाही. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये फॉलो द बॉस नावाची एक सिस्टम आहे की बॉस जसा मध्ये त्या पद्धतीने मी वागेल, पण ती व्यवस्था अजूनही तिकडे आली नाही. म्हणून ते म्हणतात, बाबासाहेब जेव्हा म्हणतात की शिक्षक समाजाच्या लोकांनी मला धोका दिला, तर तो नक्कीच पाहायला सुद्धा दिसतोय. आणि अशा पडत्या काळामध्ये जेव्हा शिक्षण, आरोग्य आणि इतर गोष्टी, सामाजिक न्याय सुद्धा एक प्रकारच्या कचाट्यात सापडलेला आहे, अशा वेळी शिकले समजले लोक म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मधून काही सिव्हिल सर्व्हिसेस सचिव झालेले लोक असतील किंवा मोठे मोठे अधिकारी असतील, हे आपल्याला कुठेही पाहायला दिसत नाही, कुठेही दिसत नाही. हे काहीतरी करताय म्हणजे तात्पुरतं काहीतरी छोटा मोठा करण्याचा प्रयत्न करतील, परंतु असं काहीतरी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत नाही. तर मित्रांनो, ही आपल्याला हे जे काही प्रश्न मला पडतात हे मला दिसतात रोज की आपला विद्यार्थी कसा पिछला जातो, विद्यार्थी कसा कुठेतरी त्या न्यूनगंडाच्या भावनेमध्ये राहतो. ती न्यूनगंडाची भावना आपली निघाली पाहिजे. आणि खरंच आपल्याला शासनकर्ते जमात पाहिजे असेल
तर शासन करते जमात कोण होईल? शेड्यूल कास्टच होईल का? ओबीसी होईल का? ब्राह्मणच होईल का? तर नाही. ते रिप्रेझेंटेशनला मानणारे लोक आहेत, ते या विचारांना मानणारे आहेत, अशा लोकांची सत्ता, नुसती शेड्यूल कास्टची सत्ता नाही, नुसतीच ओबीसी सत्ता नाही. तर ही सत्ता म्हणजे नुसतं तेच नाही किंवा आपण पॉवरमध्ये गेलो की मिनिस्टर झालो. तर सत्ता अनेक प्रकारच्या, त्यामध्ये मीडिया असेल, त्यामध्ये अनेक गोष्टी, त्यामध्ये युनिव्हर्सिटीज असतील, त्यामध्ये स्पोर्ट्स असेल, त्यामध्ये बिझनेस असेल, इकॉनॉमी असेल, अशामध्ये सुद्धा आपण तिकडे गेलो पाहिजे. आणि पे बॅक टू सोसायटीच्या नावाखाली काय सुरू आहे सध्या? तर पे बॅक टू सोसायटी म्हणजे वर्गणी देणे. आपल्याकडे कोणीतरी आलं तर पावती काढून देणे म्हणजे झाली पे बॅक टू सोसायटी. तर ती पे बॅक टू सोसायटी नुसती नाही. पे बॅक टू सोसायटीसाठी तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. ज्या महापुरुषांकडे जेव्हा आपण बघतो त्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून लढाई लढली आणि फारच प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी लढाई लढली आणि ते योद्ध्यांसारखे लढले आहेत. परंतु नायकाला सांगावं लागतं की महात्मा फुले, बुद्ध, कबीर या तिन्ही लोकांची अधोगती या भारतामध्ये, या नागपुरामध्ये, या भारतामध्ये होत आहे. यांना आपल्याला सुद्धा लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. त्या ओबीसी पर्यंत तो एक मच्छीमार असेल, छोटा मोठा काहीतरी आदिवासी समाजाचा माणूस असेल, ज्या माणसाची किती किमी आहे आणि या लोकांनी केंद्र लिटरेचर आहे हा सुद्धा आपण समजून गेलं पाहिजे. त्यामध्ये दुसरं एक सांगितलं की आपण कल्चरली बॅकवर्ड आहोत. कल्चरली बॅकवर्ड असं म्हणजे काय? तर आपली काही लँग्वेज असेल, आपली भाषा असेल, त्या भाषेवर आता फौजिले साहेब इथून निघून गेले. यांच्याकडे जे डिपार्टमेंट्स आहेत, पाली लिटरेचर आणि काही डॉक्टर आंबेडकर थॉट्स, तिथं 60 वर्षाच्या नंतरचे लोक ऍडमिशन घेतात. पाली भाषा सुद्धा 60 वर्षानंतर. ती भाषा काही कीर्तन करण्यासाठी नाही, संस्कृत भाषा सुद्धा कीर्तन करण्यासाठी नाहीये की संस्कृत भाषा आणि पाली भाषा शिकलो की मला देव मिळेल वगैरे अशासाठी नाहीये. तर ती भाषा शिकून त्या भाषेच्या माध्यमातून इतिहासात काय घडलेलं आहे, इतिहासात काय घडलेलं आहे ते बाहेर काढण्याची भाषा आहे. त्यामध्ये पाली फारच मागे पडली. पाली सुद्धा काही फार प्राचीन भाषा नाही, संस्कृत सुद्धा फार प्राचीन भाषा नाही, त्याच्याही आधीच्या भाषा आहे. त्याच्या आधी मागधी अर्धमागधी ज्या पद्धतीने संस्कृतला आपल्या इथे सांगितलं जातं की संस्कृत देव भाषा आहे किंवा सगळ्यांची भाषा आहे, असं नाहीये मित्रांनो. संस्कृत सुद्धा अपभ्रंश आहे, पाली सुद्धा अपभ्रंश आहे. ह्या दोन्ही भाषा कोणत्या तरी भाषेतून निघालेल्या आहेत. त्याचे नाव आहेत मागधी, अर्धमागधी अशा भाषांमधून ज्या भाषेमध्ये भगवान बुद्धांनी आपले प्रवचन केले ती भाषा सुद्धा पालीमध्ये. तर या भाषेचा अभ्यास करणे का गरजेचं आहे? त्या काळामध्ये जी काही कोणी काही श्लोक पाठ झाले असेल, कोणी काही चर्चा झाल्या असतील, त्या लिहिल्या गेल्या, त्या अजूनही बाहेर येतात. त्या कुठे आहेत सध्या? तर त्या नागपूरमध्ये एखाद्या बुद्धिस्ट माणूस असेल त्याच्या घरी पुस्तकाच्या रूपात ते ठेवलेले ते बाहेर आले पाहिजे. विनयपिटक असतील किंवा तिपिटक असतील, तिपिटक साहित्य असेल ते बाहेर आलं पाहिजे. आणि त्या काळी काय होत होतं, त्या काळी बहुजन समाज असेल किंवा इतर समाज कशा पद्धतीने राहत होते, या सगळ्या गोष्टी त्यामुळे दडलेल्या आहेत. तर प्रामुख्याने मी सांगेन की आजचा युग हा आता एक लढाई करण्याचा युग आहे, फाईटचा युग आहे, कॉम्पिटिशनचा युग आहे. त्यामध्ये आपण कमी पडतोय हे दिसत आहे. तर आपण प्रामुख्याने रिझर्वेशन असेल ज्याला आपण पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून समोर गेलं पाहिजे. आपण लोकांना सांगितलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचे भीक अधिकार काही नाही. त्याच पद्धतीने जेव्हा एखाद्या दुसऱ्या गोष्टीवर बोलायचं असतं तेव्हा कुठेतरी काय होतं, परंतु रिझर्वेशन म्हटलं तर आपले विद्यार्थी खचून जातो. बिलकुल खचून जाऊ नका, हे आपले अधिकार आहे. ओबीसी युवा अधिकारच्या माध्यमातून ही मांडणी आम्ही नागपुरात केली, महाराष्ट्रात केली. आणि या नागपुरामध्ये महाराष्ट्रामध्ये 63 वसतिगृह पहिल्यांदा सुरू झाले 2024ला. कारण आमचे सुद्धा ते ध्येय विद्यार्थी आले पाहिजेत. तुम्हाला महाज्योती संस्था माहीत असेल, बार्टी सारखी संस्था, महाज्योती नावाची संस्था आम्ही सुरू करू शकलो, ज्या ओबीसीला काहीच नाही असं नेमलं जात होतं. काय सांगितलं जायचं की सगळं काही एससी साठी आहे, विद्यार्थ्यांसाठी कुठल्या सोयी असतील एससी साठी आहे. परंतु आम्ही ओबीसी सारख्या मोठ्या समाजामध्ये पेरण्याचं काम केलं की हे कोणासाठी तसं नसते. जो अधिकार माननीय ज्याला ज्याला गरज आहे, जे वंचित घटक असेल त्याला मिळते. आणि म्हणून महाज्योती सारखी संस्था आज 300 करोड रुपये खर्च करते. महाज्योती सारखी संस्था आज पायलट ट्रेनिंगसाठी विद्यार्थी पाठवत आहे. एका विद्यार्थ्याला 50 लाख ते 75 लाख रुपये खर्च. म्हणजे जी संस्था किंवा जो समाज आधी म्हणायचा की आम्हाला काहीच नाही, तर शासनाकडे जे काही मागणी असेल, अधिकार असतील ते आपण मागितले पाहिजे. आपल्याला काही मिळू शकते. तुमच्यापैकी बरेच रिसर्च स्कॉलर असतील, त्या रिसर्च स्कॉलर लोकांना 52,000 त्यांना फेलोशिप मिळते. ही फेलोशिप आधी नव्हती, फक्त बार्टीचीच विद्यार्थ्यांना नव्हती, पीएचडीचीच विद्यार्थ्यांना नव्हती, ती आता ओबीसीला आहे. त्या माध्यमातून अमृतच्या माध्यमातून ईडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती फेलोशिप मिळत आहे. माझं सरळ म्हणणं आहे, एक विद्यार्थी येत आहे, विद्यार्थ्यांसाठी काम करतो, तर मला कुठल्या जाती धर्माच्या बद्दल काही द्वेष किंवा कुठला लोभ ठेवण्याचे काही कारण नाही. विद्यार्थ्यांसाठी लागणारी जी काही शैक्षणिक मदत असेल, फीस असेल, शैक्षणिक सवलती असतील, ते शासनाने कोणालाही दिलं पाहिजे. ठाकूर असेल, ब्राह्मण असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल त्याला दिलीच पाहिजे. परंतु रिझर्वेशन जी गोष्ट आहे, रिझर्वेशन ही फक्त वंचित घटकासाठी, त्यामध्ये तिन्ही जे पॅरामीटर्स पूर्ण करत असतील, एज्युकेशनल, सोशल आणि इकॉनॉमिकल अशाच पॅरामीटर पूर्ण करणाऱ्या लोकांसाठीच पोहोचलं पाहिजे. आणि नक्कीच शैक्षणिक सोयी सवलती फीस मध्ये मागत असेल ह्या सगळ्या लोकांना दिलं पाहिजे. मित्रांनो, सवाल तुम्ही माझं ऐकून घेतलं, मी काही भाषण जास्त करत नाही, परंतु जे काही माझ्या मनात होतं ते मांडलं. आयोजन समितीत सुद्धा मी अभिमान
आभार मानतो की त्यांनी मला बोलवलं